नमस्कार, मी राज कदम. आपल्या सर्वांचे राज कदम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आपण आता आलो आहे कोकणात. सध्याला आपण जिथं उभा आहे तो आहे देवगडचा पूल आणि इथून आपण चाललो आहे कुणकेश्वरच्या दिशेने. देवगडपासून कुणकेश्वरला जात असताना मध्यवर्तीच आपल्याला मीठमुंबरी हा बीच पाहायला भेटतो. आता आपण त्या मीठमुंबरी या बीचकडे आपण चाललो आहे. खूप निळाशार असं पाणी आपल्याला पाहायला भेटतं. स्वच्छ आणि सुंदर असा बीच आहे. काहीच गर्दी या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली नाही. खूप सुंदर असा बीच आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी खूप स्वच्छता देखील चांगली आहे. इतका सुंदर असा बीच आपल्याला कुणकेश्वरच्या मार्गात जाताना आपल्या इथं पाहायला भेटतो. आवर्जून जर आपण कोणी कुणकेश्वरला येत असाल तर नक्की या मीठमुंबरी या बीचला एकदा नक्की भेट द्या. आणि याच ठिकाणी उंच उंच अशा पवनचक्क्या देखील आहेत. याच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. अशा पवनचक्क्या देखील आपल्याला या मीठमुंबरी या बीचवर पाहायला भेटतात. अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असं सगळं निळशुभ्र असं पाणी आणि खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. कुणकेश्वर मंदिराच्या जसं आपण जवळ येतोय तसं जसं समोरच आपल्याला वळणावर समुद्र किनारा पाहायला मिळतो. ज्या किनाऱ्याच्या इथे उभे राहिल्यावर आपल्याला संपूर्ण कुणकेश्वराचे मंदिर आणि संपूर्ण समुद्र किनारा आपल्या इथून बघायला मिळतो. असं खूप छान असं दृश्य आपल्या इथून बघायला भेटतं. मंदिराच्या दिशेने जात असताना उजव्या बाजूलाच आपल्याला आपलं कुणकेश्वर हे पाहायला भेटतं. आम्ही आलोय कुणकेश्वर मंदिराच्या इथं. आपण समोर जो पाहत आहे तो कुणकेश्वर मंदिराचा बाहेरील भाग आहे. समोर मंदिराचा कळश, त्याच्यावर झेंडा लावलेला आहे. अशा पद्धतीने बाहेरून हे मंदिर आहे. कणकेच्या वनात राहणारा ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर अशी ओळख असणाऱ्या 11व्या शतकातील कुणकेश्वराचे हे अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे देखील सांगण्यात येते. समुद्राच्या ओहोटीच्या वेळी आपल्याला पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन इथं होतं. कुणकेश्वर मंदिराला कोकणातील दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं. आपण आता आतमध्ये आलो आहोत. सुंदर असं मंदिराचं वरती कलश वगैरे दिसत आहे. खूप छान असं एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला मंदिर, असं खूप छान असं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं. हा आहे मुख्य कुणकेश्वर मंदिराचा मेन प्रवेशद्वार, जिथून आतमध्ये कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं जाऊ शकतं. या ठिकाणी आहे श्री जोगेश्वरी मंदिर आहे. जागृत असं देवस्थान आहे ज्या ठिकाणी पाषाणाला कळे वगैरे लावले जातात. देवाचा कौल वगैरे घेतला जातो असं हे ठिकाण आहे. हा संपूर्ण मंदिर परिसर आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्याच्यामधून आत गेल्यावर तुम्हाला कुणकेश्वराचं दर्शन घेता येतं. आणि हा संपूर्ण उंच उंच स्तंभ आणि सुंदर असं कोरीव काम या मंदिराचं केलेलं आहे. आणि मंदिराच्या आत दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडलोय. आतून हा मंदिराचा बाहेरील भाग आहे, जिथून आपण दर्शन घेऊन बाहेर पडलोय. आणि मंदिरातून बाहेर पडल्यावर सुंदर असा समुद्रकिनारा आपल्याला समोर पाहायला भेटतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील नारो नीलकंठ अमात्य यांची समाधी या ठिकाणी आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि मंदिर परिसर
इथं आपल्याला पाहायला भेटतं. तिथलं भावणारी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आणि एका बाजूला सुंदर असं दिसणारं बीच, उजव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. आखीव रेखीव असं कोरीव काम केलेलं गणपतीचं मंदिर. अशा गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊन पूर्ण आतला गाभारा आणि तो परिसर कसा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर येतोय. बाहेरच आल्यावर छान असं एका बाजूला समुद्र किनारा आणि एका बाजूला श्री क्षेत्र कुणकेश्वर असं आपल्याला पाहायला भेटतं. मी तुम्हाला पूर्ण मंदिर परिसर दाखवतो कशा पद्धतीचा असणार आहे. छान असं रेखीव असं कोरीव काम केलेलं आहे. हे समोर जे पाहत आहेत ते आहे श्री नारायण मंदिर. त्याला कलश वगैरे वरती आहे. छान पद्धतीचं कोरीव असं काम केलेलं आहे त्याच्यावर. आणि आतमध्ये श्री नारायण मंदिर, नारायणाची मूर्ती आहे. आणि या बाजूला हे मंदिर कशा पद्धतीने आहे ते तुम्ही बघू शकता. खूप छान असं मंदिर आहे आणि प्रसन्नता वाटते. इथून आपण बाहेर आल्यावर आता आपण नारायण मंदिराच्या बाजूला असलेल्या हे समोर जे मंदिर आहे ते आहे श्री मंडलिक मंदिर. अत्यंत जवळजवळ अशी लागूनच मंदिर परिसरात अशी मंदिर आहेत. हे श्री मंडलिक मंदिर आणि त्याच्याच बाजूला खूप सुंदर असं छान असं इथं दोन गणपतीचे असे मूर्त्या आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला. खूप भारी वाटतं इथं. याच्या समोरच भैरव मंदिर आहे आणि सध्याला त्याचं डागडुजीचं काम सध्याला चालू आहे. त्याच्या उजव्या बाजूला समाधी मंदिर आहे. तर आपण बघू भैरव मंदिर कसं आहे. भैरव मंदिरात आतमध्ये शिवलिंग आहे आणि अशा पद्धतीचं हे भैरव मंदिर आहे. हे समाधी मंदिर आहे. या उंच खांबाला ढालकाठी असं बोललं जातं. वाऱ्याची दिशा कळावी म्हणून याचा उपयोग होतो. मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला दीपमाळ बघायला भेटते आणि त्याच्या बाजूलाच नंदी आहे. अशा प्रकारे नंदी आहे. याला चंडमुंड बोललं जातं. असं हे सगळं कुणकेश्वराचं मंदिर आहे जे आपण पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे. आणि मंदिराच्या मागच खालच्या बाजूला समुद्र किनारा आहे. एकदा नक्की कुणकेश्वर मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे. कुणकेश्वराचं दर्शन झालं आमचं. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता मालवणला जाणार आहे.
भेटू आता पुढं मालवणमध्ये. कुणकेश्वर पासून अगदी जवळच हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. छान असं मंदिर आहे. आसरांचे अंतस्थान. हे श्री रामेश्वर मंदिर संकुलन. जर कोणी गावगाथा गजाली ही मराठी सिरियल बघितली असेल तर त्याची शूटिंग इथं झालेली आहे. मिठबाव हे गाव आहे, इथं त्याची शूटिंग झालेली आहे. हे मिठबाव येथील रवळनाथाचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी गावगाथा गजालीची शूटिंग झाली होती. हे पूर्ण मंदिर मी तुम्हाला आतून दाखवते कशा पद्धतीने आहे ते. या ठिकाणी गावगाथा गजाली जो मराठी कार्यक्रम होता कोकणातला आपल्या, त्याची शूटिंग ही मिठबाव इथे या झाली होती. आणि तिथले देवस्थान आहे. शंकराचं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर एकदम. ही पालखी आहे. इथं छान असं मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेतले आपण. व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिठबाव या ठिकाणी आपण आता आलो आहोत. कुणकेश्वर आणि रामेश्वराचे दर्शन घेऊन आता मी मालवणला निघालोय. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर फोटोशूट चालू आहे सध्याला.